ये शांता, ये ये. हा बोला सर. विचार कर बरं शांता, तुला मी कशाला घरी बोलवलं असेल? तेच सर, मी विचारात पडलोय सर. एवढे दिवशी तुम्ही मला कुत्र्यासारखा मारत होता शाळेत, आज अचानक घरी बोलवलंय काय सर? म्हणजे मला समजलं नाही सर. अरे शांता, हे बघ, तू चांगला विद्यार्थी आहे, मला तू खूप आवडतो रे. असं का सर? थँक्यू. बरं, मला एक गोष्ट सांग, ती जी मॅडम आहे ती तुमच्या गावावरूनच येते ना? कोणती मॅडम सर? ती आपली राधा मॅडम का सर? हा, बरोबर, राधा मॅडम, बरोबर. हा, तीच. आता मला समजला काय मास्तरनी घरी कशाला बोलवला एकट्याला. हा सर, काय काम होतं राधा मॅडम बरोबर? हे बघ शांता, काम नव्हतं काय, पण मॅडम कुठून येतात, कशा येतात, कोणाबरोबर येतात, ते सगळं विचारून घ्यावं म्हटलं. आता तू त्यांच्या गावातला आहे ना, मग तुला सगळं माहित असेल, तर मग मला सांग. असं काय सर? सर ना, ते ना खंडूला विचारून सांगावं लागेल तुम्हाला. आता हो खंडू कोण आहे रे? सर, खंडू राधा मॅडमचा नवरा आहे, त्याला आधी विचारतो मग तुम्हाला सांगतो. पण सर सध्या तो जेलमध्ये आहे. जेलमध्ये आहे? काय रे, काय झालं होतं? सर, गेल्या वर्षी तुमच्या सारखाच एक मास्तर असाच राधा मॅडमला काय पण विचारत होता. त्याचं खंडूनी दोन्ही हात पाय तोडून टाकलं, म्हणून त्याला जेलमध्ये नेला होता. अरे बापरे. 2-3 दिवसात येतो सर जेलमधून सुटून. तो आल्यावर ना त्यांना विचारतो, मग तुम्हाला सांगतो. ठीक आहे सर? अरे नको, विचारायची काय गरज नाही. मी असाच मुद्दाम विचारत होतो. काही मॅडम तर माझं काही घेणं देणं नाही, असाच मुद्दाम विचारत होतो. जा तू अभ्यास कर. हा